नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी इतिहास पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याच्यातील स्वाध्यायामधील प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. स्वाध्यायामध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक पहिला अ यामध्ये रिकामी जागा पाहायला मिळणार आहेत. तर पहिली रिकामी जागा आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन अ व्हॉल्टेअर हे आहे. प्रश्न दुसरा आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा याने लिहिला. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ब मायकल फुको हे होईल. नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन पाहायला मिळणार आहेत. यातून एक जोडी चुकीची असणार आहे, ते तुम्हाला निवडून लिहायची आहे. तर पहिली जोडी दिली आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल रिजन इन हिस्ट्री, लिओपोल्ड वॉन रांके द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. तिसरी आहे हेरोडोटस द हिस्ट्रीज आणि चौथी आहे कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड. तर याच्यातली चुकीची जोडी चौथी ही असणार आहे कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड, कारण कार्ल मार्क्स यांच्या ग्रंथाचे नाव दास कॅपिटल हे आहे. नंतरचा प्रश्न आहे दुसरा टिपा लिहा. यातील पहिला आहे द्वंद्ववाद. तर याचे उत्तर तुम्हाला पेज नंबर 4 वर पाहायला मिळेल. हेगेलच्या मते इथपासून तर सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. या पॅरेग्राफला पॉईंटमध्ये अरेंज करून तुम्ही अशा प्रकारे याचे उत्तर लिहू शकता. दुसरा आहे ॲनल्स प्रणाली. याचे उत्तर तुम्हाला पेज नंबर 5 याच्यावर पाहायला मिळेल. 20व्या शतकाच्या सुरुवातीस इथपासून तर तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते इथपर्यंत आहे. याला सुद्धा पॉईंटमध्ये अरेंज करून तुम्ही याचे उत्तर अशा प्रकारे लिहू शकता. नंतरचा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो प्रश्न क्रमांक 3 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. यात पहिला आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर याचे उत्तर तुम्ही पेज नंबर 5 वर पाहू शकता. स्त्रीवादी इतिहास लेखन इथपासून तर स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. याला अरेंज करून याला पॉईंटमध्ये तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. नंतरचा प्रश्न आहे दुसरा फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. तर याचे उत्तर तुम्हाला पेज नंबर 5 वर 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार इथपासून तर म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले इथपर्यंत या पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळतो. याला पॉईंटमध्ये अरेंज करून तुम्ही अशा प्रकारे याचे उत्तर लिहू शकता. नंतर प्रश्न 4 मध्ये तुम्हाला संकल्पना चित्र पाहायला मिळतो. यामध्ये युरोपातील महत्त्वाचे विचारवंत यांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. तर ते 4 विचारवंत आहेत. पहिला रेने देकार्त, दुसरा व्हॉल्टेअर, तिसरा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल आणि चौथा लिओपोल्ड वॉन रांके. याचे उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. तर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. यात पहिला आहे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. याचे उत्तर तुम्हाला पेज नंबर 4 वर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स या इथपासून तर त्याच्या दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे इथपर्यंत या पॅरेग्राफमध्ये उत्तर पाहायला मिळतो. याला पॉईंटमध्ये अरेंज करून तुम्ही अशा प्रकारे याचे उत्तर लिहू शकता. नंतरचा प्रश्न आहे दुसरा आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती. तर याचे उत्तर तुम्हाला पेज नंबर 2 वर पाहायला मिळेल. यामध्ये आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 वैशिष्ट्ये दिली आहेत आणि 4 पॉईंटमध्ये ती वैशिष्ट्ये दिली आहेत. तुम्ही हे 4ही पॉईंट जसेच्या तसे लिहू शकता. याचे उत्तर तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. नंतरचा प्रश्न आहे तिसरा स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर तुम्हाला पेज नंबर 5 वर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे इथपासून तर स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लेखनावर भर दिला गेलेला दिसतो.
इथपर्यंत या पॅराग्राफमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याला पॉईंटमध्ये अरेंज करून तुम्ही अशा प्रकारे याचे उत्तर लिहू शकता. नंतरचा प्रश्न आहे 4था. लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. ह्याचे उत्तर तुम्ही पेज नंबर 4वर 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर इथपासून तर द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. या पॅराग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता. याला पॉईंटमध्ये अरेंज करून अशा प्रकारे तुम्ही याचे उत्तर लिहू शकता. तर आज या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी इतिहास पाठ पहिला इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याच्या स्वाध्यायातील प्रश्न उत्तरे पाहिली आहेत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा प्रकारचेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.